ठिकाणी थोडंसं थांबायचं आहे, शांत. सर्व विद्यार्थ्यांनी समोर लक्ष द्यायचं आहे. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी या ठिकाणी आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित असणारे शिंदेवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी, सर्व सहकारी यांचं प्रथमतः मी प्राथमिक शाळा शिंदेवाडी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उत्सव 3 रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्याने आदर्श असा भारत देश घडवला. पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता असले कारणाने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी यांचं ध्वजारोहण या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय रुपनवर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे. लीडर अपनी ड्यूटी पे कूच कर. महोदय, ध्वजारोहण की पूरी तैयारी हो चुकी है. मैं आपको अपने शुभ हस्ते ध्वजारोहण करने की विनती करती हूँ. जय हिंद. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. परिपत्रकानुसार आपल्याला साक्षर घ्यायचे आहे. प्रतिज्ञा के लिए तैयार. सर्वांनी माझ्या मागे म्हणायचंय. मी अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब, गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल. मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन.
मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करीन. मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन. राज्याचे 100% साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन. मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता की भारत माता की भारत माता की. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वंदे वंदे वंदे. आणि त्यामध्येच हे शाळेचं बदललेलं रूप आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे. खरं तर 2 महिने झालं की अहोरात्र बरीचशी मंडळी या ठिकाणी झटत आहेत. गावातील कितीतरी सदस्यांनी आपलं या ठिकाणी हातभार सहकार्य शाळेला केलेलं आहे. वेगवेगळ्या जणांनी श्रमदान असेल, आर्थिक दान असेल, इतर मदत असेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक सदस्यांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी मदत करून हा शाळेचा कायापालट केला आहे. त्यातूनच हे 2 डायस या ठिकाणी आपण बनवलेले होते आणि त्या डायसचं उद्घाटन या ठिकाणी शाळेतील इयत्ता पहिलीतील सारांश याच्या पहिल्या भाषणाने हे विद्यार्थ्यांसाठी भाषणासाठी बनवलेले डायस आहे. त्यावर हे पहिल्याच भाषण या ठिकाणी होत आहे. विद्यार्थ्यांनी गडबड करायची नाही, आवाज मोठा ठेवायचा आणि गती कमी ठेवायची भाषणाची. Good morning everyone, my name is Salam. I study in Pendle the first. Today is 26th January. Today is our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. I love my country very much. I am proud to be an Indian. Thank you. Jai Hind, Jai Bharat. पुढील विद्यार्थ्यांना लगेच Good morning everyone, respected principal, teacher and all my friends. I am Nishan. I am studying the first standard. Today is 26th January and we are celebrating Republic Day of our country. Republic Day is our national festival. We celebrate this day with joy and happiness. Jai Hind, Jai Bharat. Respected principal, teachers and my dear friends, I am Trupti. Today I am going to speak few lines on Republic Day. We celebrate Republic Day on 26th January. Every year this day in 1950, the Constitution of India came into force. Jai Hind, Jai Bharat. धन्यवाद. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना वंदन करते. माझे नाव राजश्री. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधान लागू झाले. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य, समता व बंधुता यांची शिकवण देतो. जय हिंद, जय भारत.
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवन्या. आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनालाच गणराज्य दिन असेही म्हणतात. हा दिवस आपल्याला देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा संदेश देतो. या दिवशी आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली. मला माझा भारत देश खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष महोदय, पूज्य वर्ग व माझ्या बांधवांना, आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. माझ्याकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभदिनाचे औचित्य साधून आज मी तुम्हाला महाराष्ट्राच्या जनताला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगत आहोत. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी आदिलशाह, निजामशाह व मोगलशाह यांच्या विरुद्ध अनेक लढाया केल्या. त्यांनी आपले स्वराज्य स्थापन केले व सर्व जनता सुखी केली. त्यांच्या दरबारात सर्व जाती धर्माची निष्ठावान होती. या स्वराज्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले. अशा या महापुरुषांना माझा कोटी कोटी प्रणाम. एवढ्या बोलून मी माझ्या भाषा संपवले. जय हिंद, जय भारत. माईक पकडताना विद्यार्थ्यांनी असा पकडायचा, असा खाली नाही पकडायचा, समोर पकडायचा म्हणजे आवाज मोठा येईल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सृष्टी मोलदने आहे. मी आता दुसरी शिकत आहे. मी आज तुम्हाला 26 जानेवारी या दिनाबद्दल 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तपणे ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. आज 26 जानेवारी व 1 मे या दिवशीच्या झेंडावंदन करतात. तिरंगा झेंडा हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे. त्यात 3 रंग असतात म्हणून त्याला तिरंगाही म्हणतात. तिरंगी झेंड्याच्या वरच्या बाजूस केशरी, मध्यभागी पांढरा तर खाली हिरवा असे 3 रंग असतात. पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र असते. त्याला 24 सरे असतात. ध्वज योग्य प्रकारे फडकवून वंदन करून त्याचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, पुच्छ वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी निमित्त 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावा ही माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस भारताचा संविधानाचा म्हणून मासे साजरा करीत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान लागू झाले. तेव्हापासून देश प्रजासत्ताक देश बनला. एवढे म्हणून मी माझ्या भाषेचा पद्धतीने सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव कल्याण दीपक मंडे. आज 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छान. मग आपल्याला समोर येऊन शुभेच्छा तरी देता आल्या पाहिजेत. आवाज मोठा आला पाहिजे. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, माझे नाव मधुरा आहे. आज आपण इथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाला संविधान मिळाले. म्हणून हा दिवस आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. मला माझा भारत देश खूप आवडतो. इथे
वेगवेगळे धर्म, भाषा आणि संस्कृती आहेत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण 26 जानेवारी हा दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे, म्हणून त्याला तिरंगा म्हणतात. सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येक जण देशाच्या हितासाठी प्रयत्न करतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning everyone, my name is Shlok Mannar Ranavre. Today is 26 January or Republic Day. Wish you happy Republic Day. Republic Day is national festival. We are celebrating 74 Republic Day. We celebrated great joy and happiness. Of this day the Constitution of India came into form in 1950. We should respect our Constitution. I am proud to be India. I love you my India. I love you my country. Thank you. जय हिंद, जय भारत. यानंतर पुढील विद्यार्थी ईश्वरी ढोबळे हिनं आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सूर्याच्या सोनेरी किरणाची उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांची उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, गावातील उपस्थित मान्यवर तसेच आमच्या शाळेतील सर्व शिक्षकगण व माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. मित्रांनो, आजच आपल्या भारत देशाला खरी सत्ता मिळाली. इंग्रजांनी आपल्या भारत देशावर 150 वर्ष राज्य केले. आपल्या देशातील लोकांचा अनेक प्रकारे छळ केला, पण या अन्यायाला जुमानता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, राजगुरू असे अगणित थोर महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती देशाकरिता दिली. मित्रांनो, जेव्हापासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपला भारत देश फार प्रगतिशील राष्ट्र बनला आहे. आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. अनेक शेतीविषयक तांत्रिक उपकरणे व अवजार या देशात शेती करण्यास आली आहेत. मित्रांनो, आपल्या भारत देशात शेतकरी सुखी तर देश सुखी हाच खरा मंत्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गावकरी बांधवांनो, आपल्या देशाला स्वतंत्र म्हणून देणाऱ्या महान रत्नाला माझे कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. यानंतर पुढील विद्यार्थी पार्थ शिंदे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पार्थ निलेश शिंदे. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार नाही, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझे नाव लागते. आज 26 जानेवारी म्हणजेच आपण भारताला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. सूर्याच्या सोनेरी किरणाची उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणाची उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला. भारतीय संविधानाचे आपल्याला मूलभूत हक्क अधिकार दिले आहे. हा दिवस आपल्या भारत देशाच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपण आपल्या संविधानाचे नेहमी आदर केला पाहिजे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. मला माझा देश खूप आवडतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पुढील विद्यार्थिनी आरोही जगदाळे. सूर्याच्या सोनेरी
सोनेरी किरणांची उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट, सूर्याच्या सोनेरी किरणांची उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रेक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवांनो, सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले आणि भारत एक पूर्ण प्रजासत्ताक बनला. या दिवशी आपण आपले संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आपले संविधान आपल्याला स्वतंत्र, समानता आणि न्यायाचा पाया देते. ते आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व नागरिकांनी आपल्या हक्काचा आदर केला पाहिजे आणि आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. हा दिवस आपण भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. आपण आपला देश स्वतंत्र, समृद्ध आणि मजबूत बनवण्यासाठी आपण आपले योगदान दिले पाहिजे. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते की उत्सव 3 रंगांचा भाई आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला. असे या थोर मातेला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराज. यानंतर पुढील विद्यार्थिनी येत आहे शिवण्या शिंदे. नमस्कार, माझे नाव शिवण्या रतेश शिंदे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी. मी इयत्ता शिकत आहे. उत्सव तिरंगाचा भाई आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारताची घडवला. मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या बालमित्रांना तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. 1950 रोजी आपले संविधान लागू झाले. भारत एक पूर्ण प्रजासत्ताक बनला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व गद्दार, त्यागिला सुखी संसार. विविधते एकता आहे आमची शान, विविधते एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. या तिरंगाला वंदन करून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय जवान. यानंतर पुढील मनोगत व्यक्त करत आहे शिवांजली कदम. विद्यार्थ्यांनी वेळ घालवायचा नाही, लगेच यायचंय. सूर्याच्या सोनेरी किरणांची उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट, सूर्याच्या सोनेरी किरणांची उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. नमस्कार, माझे नाव शिवांजली दत्तात्रय कदम. मी आत्ता 3री शिकत आहे. आदरणीय मुख्याध्यापक अतिथी, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आजचा हा मंगल दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. कारण आजचा दिवस प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने संविधान अंमलात आले आणि आपला देश एक खुली लोकशाही प्रजासत्ताक बनला. स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या मूल्यावर आधारलेले जीवन जगण्याचा मार्ग साधते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमन इस मिट्टी को जिसकी मिट्टी चंदन है, नमन इस मिट्टी को जिसकी मिट्टी चंदन है. स्वाधीनता पे शहीद हुए जो उन वीरों को वंदन है, स्वाधीनता पे शहीद हुए जो उन वीरों को वंदन है. नमस्कार, आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी संस्कृती सतीश रणोरे इयत्ता 4थीची विद्यार्थिनी. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भारत, भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान. तेजात रममान झालेला देश म्हणजे भारत. इंग्रजांनी हिरावून घेतलेले भारताचे हे तेज, अर्थातच स्वतंत्र परत मिळवण्यासाठी अनेक देशभक्त लढले, झगडले. कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठं आपल्याला स्वतंत्र मिळालं? स्वतंत्र मिळाल्यावर या देशाच्या कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.
या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 ला भारतात हे संविधान लागू झाले. यानंतर आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस. आपल्या भारताला ना सोन्याची चिड्या म्हटलं जातं. का बरं? कारण या भारतासारखं समृद्ध शेतीप्रधान कृषी प्रधान त्या काळी तरी दुसरा नव्हता हो. आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण तो कोणापासून? इंग्रजांपासून. पण धर्म भेदापासून नाही. ते कार्य तर अजूनही चालू आहे. आपण सगळे एक आहोत असे आपण सगळे म्हणतो, पण वागतो का? जात धर्म हे सगळं बाजूला ठेवून आपण एका देशातील आहोत. आपण भारतीय आहोत हे मनात ठेवून जगलं पाहिजे. 52 सेकंद फक्त राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त बनत नाही ना. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होतं? राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने. राष्ट्रभक्त होतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने. राष्ट्रभक्त बनता येतं ते कर्तव्यनिष्ठतेने, इमानदारीने. एक ते देशभक्त आहेत जे सरहद्दीवर लढतात, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचं संरक्षण करतात. एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात. आणि हो, आपल्या सर्वांसोबत उपस्थित आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हे देशभक्त आहेत. देशाचा देशभक्त म्हणून आपण स्टेटस टाकतच असतो ना. मग जरा मनात ही देशभक्ती रुजवा, कारण या दिवशी एक युवा पिढी सुसज्ज होईल, सुज्ञ होईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल. खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल. जाता जाता एवढेच बोलते, शिरावर ज्याचा हिमालयाचा ताज आहे, शिरावर ज्याचा हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर त्याचे राज आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर त्याचे राज आहे. पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, अभिमानाने सांगते भारत माझा देश महान आहे. अभिमानाने सांगते भारत माझा देश महान आहे. भारत माझा देश महान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आमचे गुरुजन आणि विद्येची पताका खांद्यावर घेऊन ज्ञान पंढरीला निघालेले माझे बाल सवंगडी मित्रांनो, रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कोणाला सांगावे लागत नाही. मित्रांनो, रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कोणाला सांगावे लागत नाही. रातराणीच्या सुगंधाची चर्चा कधी करावी लागत नाही, कधी करावी लागत नाही. वाऱ्याच्या झुळकेबरोबर हे सारं काही आपोआप समजतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाष्य करताना मी काही फार मोठी तत्वचिंतक विचारवंतक आहे असे नाही, परंतु तरीही माझ्या भोगड्या चोचीमध्ये जे काही साचलेले आहे ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे नाव संस्कृती सतीश रणवरे, इयत्ता 4. माझ्या भाषणाचा विषय आहे मला घडवते माझी शाळा. शाळा हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येते ती आमची सुंदर वास्तू. आळंदी ते पंढरपूर पायी वारकरी संप्रदायाच्या महामार्गापासून 8 किलोमीटर अंतरावर बसलेले शिंदेवाडी माझे गाव. त्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शिंदेवाडी माझ्या शाळेचे नाव. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचे स्थान खूप महत्त्वाचे असते. शाळेत आपण फक्त पुस्तकी ज्ञान मिळवत नाही तर जीवनाचे धडे शिकतो. शाळेत आपण सर्व स्वभावाच्या लोकांना भेटतो. तिथेच आपण माणसं ओळखायला शिकतो. माझ्या शाळेचे शिक्षक हे माझ्यासाठी दीपस्तंभासारखे आहेत. ते केवळ शिकवत नाही तर ते आमच्यातील सुप्त गुणांना वाव देतात. कलेची आवड असो वा खेळाची, प्रत्येक पावलांवर ते आम्हाला प्रोत्साहन देत असतात. आपल्याला आपल्यातील कला कोणती आहे व छंद काय आहे हे शाळेतच समजते आणि आपल्या प्रत्येक कला गुणांना व्यासपीठ हे शाळेतच भेटते. फक्त अभ्यास करणे आणि परीक्षा देणे म्हणजे शाळा नव्हे, तर आपल्यासोबत आयुष्यभर राहतील अशी मित्रमैत्रिणी आपल्याला शाळेतच भेटतात. शाळेतल्या मैदानावर आपण एकजुटीने आणि जिद्दीने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला शिकतो. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण जगायला शिकवते ती मात्र शाळा. संकटात न डगमगता कसे उभारायचे, नम्रता कशी जपायची आणि सतत साथ कशी द्यायची ही शिकवण मला माझे आई वडील आणि शाळा शिकवते. माणूस म्हणून कसे जगायचे याचे धडे आम्हाला शाळेतच भेटतात. आमच्या शाळेतील आनंदी वातावरण व मित्रमैत्रिणींची मजा मस्ती यामुळे शाळा शिकण्याचा आणखी जास्त उल्हास येतो.
शाळेमुळे जीवनाला एक नवी दिशा मिळते. आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या 3 व्यक्ती त्या म्हणजे आई, वडील आणि गुरु. ते गुरु आपल्याला शाळेत भेटतात. आज मी जे काही बोलू शकते किंवा जे काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामागे माझ्या शाळेच्या आणि शिक्षकांची मोठी पुण्य आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात अनमोल गोष्ट ते म्हणजे ज्ञान. ते ज्ञान एकदा मिळालं की आयुष्यभर ते आपल्या सोबत राहतं. अशा ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा. शाळेतल्या त्या बोलक्या भिंती रोज आमच्याशी बोलत असतात. जणू त्या भिंती आणि त्यावरील चित्रे आमचे मित्रच बनले आहेत. आमच्या शाळेचे वातावरण इतके प्रभावी आहे की शाळेला भेट देणाऱ्याचे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानामृत पाजून घडविते हरेक बाळा, ज्ञानामृत पाजून घडविते हरेक बाळा, लाविते मात्याचा लळा, अशी ही माझी शाळा, अशी ही माझी शाळा. मित्रांसमवेत रंगतो इथे आनंदाचा मेळा, मित्रांसमवेत रंगतो इथे आनंदाचा मेळा, हसविते खेळविते आणि सांगते शिस्त ही पाळ, हसविते खेळविते आणि सांगते शिस्त ही पाळ. मी हार्दिक नतमस्तक होते. लाख लाख वेळा, लाख लाख वेळा, लाख लाख वेळा. जीवनाचा खरा शिल्पकार माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. शेवटी एवढेच बोलते. ज्ञानाचे मंदिर ही शाळा आमची, ज्ञानाचे मंदिर ही शाळा आमची, संस्काराची खाण ही शाळा आमची, संस्काराची खाण ही शाळा आमची. उजळून टाके भविष्याला अशी ही लाडकी शाळा आमची, अशी ही लाडकी शाळा आमची. मला शाळेची विद्यार्थी असल्याचा खूप अभिमान वाटतो. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सानिका सरगर. देशप्रेमानं प्रेम भरलेल्या देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा मंगलय दिवस. मंगलय दिवसाच्या 52 दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचा देशदूत विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते अधुराने वाट, सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते अधुराने वाट, उजडले आहेत प्रजासत्ताक दिनाची पाठ, उजडले आहेत प्रजासत्ताक दिनाची पाठ. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्य जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून नृत्य स्वरूपात आलेले राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. मित्रांनो, आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलो आहोत. मित्रांनो, आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलो आहोत. आपणास सुवर्ण दिन पाहण्यात भाग्य आपणास लागले आहे, सुवर्ण दिन पाहण्यात भाग्य आपणास लागले आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. जाने कितने मोहर बेटे तब हमने आज़ादी पाई है, जाने कितने मोहर बेटे तब हमने आज़ादी पाई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज तक परछाई है, गणतंत्र दिवस की लालिमा आज तक परछाई है. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी काय करत आहोत. सोशल मीडिया प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे तर रक्ताच्या असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान करणे, त्याला जीवनदान वेचणे हे देखील देशप्रेम आहे. प्रदूषणाच्या ग्रासलेल्या वसुंधरेला नवसंजीवन देणे हे देखील देशप्रेमात आहे. घरातील परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकता आपल्या देशासाठी योगदान देणे हे देखील देशप्रेमात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांचे रक्षण करणे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे, पाण्याचा जपून वापर करणे, वाहतुकीचे नियमित पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे. मित्रांनो, काही देशविघातक शक्ती समाज विघात तरुणांच्या हाताशी धरून वेगवेगळ्या आमिष दाखवून त्यांना व्याजदानी बनवून जाते. तेढ निर्माण करणाऱ्या
करत आहोत. शेवटी मी एवढंच म्हणेन की उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला, न समस्त कमित्यांना ज्यांनी भारत देश घडवला, न समस्त कमित्यांना ज्यांनी भारत देश घडवला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी 2-4 शब्द सांगणार आहे. तोही तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन म्हणजे सत्ताक झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning everyone, my name is Purva. Today is 26th January. This year we are celebrating 77th Republic Day. At first I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26th January 1950, the Constitution of India came into force. The Constitution is the supreme law of India. Our Constitution, largest written Constitution whole world. Dr. Bhimrao Ambedkar is the father of our Constitution. Respect our Constitution. Thank you. Jai Hind, Jai Bharat.
Para